एसडीआरएफच्या टीम तिथं गेलेली आहे. बोटीनं आपण काढतोय. आता जायकवाडीमध्ये पण 1 लाख क्युसेस पेक्षा जास्त पाणी सोडलंय. माजलगाव मधनं पण 1 लाख क्युसेस पेक्षा जास्त पाणी सुटलंय आणि त्याच्यामुळं असणारं सगळं गोदावरी नदीचं प्री कॅचमेंट एरियातलं पाणी, शिवाय ह्या धरणांचं पाणी, शिवाय त्याला मिळणाऱ्या सिंपळ नद्या, त्याच्या बाकीच्या उपनद्या त्यांचं पाणी, त्याच्यावर तिथं मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. पिकं सगळी पाण्यामध्ये गेलेली आहेत. काही गावं पण त्यांना पाण्याने वेढलेलं आहे. परंतु जिथं आपल्याला हेलिकॉप्टर पाठवून एअरलिफ्टिंग करण्याची गरज आहे तिथं आम्ही तशा पद्धतीनं एअरलिफ्टिंग करतोय. जिथं आपल्याला बोटी पाठवून त्यांना सुरक्षित ठिकाणी आणता येईल तिथं तशा प्रकारे आपण आणतोय. अनेक ठिकाणी जायला रस्ते देखील पूर्णच्या पूर्ण वाहून गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं पाण्याची एकंदरीत पातळी कमी कशी होईल. कारण मला काही तासापूर्वी गिरीश महाजन साहेब बीड जिल्ह्याच्या परिसरात होते. ते एका ठिकाणी पाहणी करायला जाताना रस्त्यावर 5 फूट पाणी होतं आणि येताना तीच पाणी 7 फूट झालं. असं पाणी पण अजूनही पाऊस थांबलेला आहे. पाऊस बऱ्याचसा आता कंट्रोलमध्ये आलेला आहे, पण पाण्याची पातळी वाढती ही वस्तुस्थिती खरी आहे आणि त्याच्यामुळं सगळेच असे घाबरून गेलेले त्या भागातली लोक, आमचे शेतकरी, आमची सर्वसामान्य जनता. मला सगळ्यांना आवाहन करायचंय की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्रीगण आजची कॅबिनेट मीटिंग झाल्यानंतर सगळे आपापल्या वेगवेगळ्या भागामध्ये पुन्हा दौऱ्यावर निघणार आहेत आणि अधिक गतीनं ह्या सगळ्या संकटातनं बाहेर काढण्याच्या करता ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या गोष्टी करण्याच्या करता राज्य सरकार कुठेही निधीची कमतरता भासू नये.